भारतात मागच्या अनेक वर्षात अनेक प्रकारची महागाई आपण बघितलेली आहे, पण साखरेतली महागाई आणि ती देखील या स्केलवरची आपण आतापर्यंत बघितलेली नव्हती. कारण साखरेच्या किमती ज्या वेगानं सध्या वाढतायत त्या अभूतपूर्व असंच म्हणता येईल. कारण आता सध्या म्हटलं तर कोल्हापूर सारख्या शहरामध्ये, जो शुगर बेल्टमध्ये आहे, अशा शहरामध्ये साखरेच्या किमती 80 रुपये किलो झालेले आहेत. संपूर्ण भारतात साखरेच्या दरानं सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत. 80 रुपये ही बेस प्राइस झालेली आहे संपूर्ण भारतभरामध्ये. साखरेच्या किमती ज्या वेगानं वाढतायत ते बघून मग सरकार देखील आता खडबडून जागा झालंय. कारण त्यांनी देखील ही गोष्ट या अगोदर कधी बघितली नव्हती. एवढं मिसमॅनेजमेंट कसं काय झालं? साखरेच्या किमती एवढ्या का वाढल्या? सरकारला साखरेच्या निर्यातीवर बंदी घालावी लागलीच आणि भारतासारख्या देशात साखरेची आयात करावी लागली, ही देखील एक अभूतपूर्व अशीच गोष्ट घडते आहे. याच्याशिवाय सरकार काही इतर स्टेप्स घेत आहे. पण आता सध्या जी परिस्थिती निर्माण झाली, जी 40-45 रुपये किलोच्या दरम्यान असणारे साखरेचे दर अचानक 80 रुपयांपर्यंत कसे गेले, नेमकं याच्या मागे काय घडलं? जे इथेनॉलला इथं दोष दिला जातोय, खरंच इथेनॉलचा दोष आहे का याच्या मागे? नेमकं काय घडलं ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. साखरेच्या दरामध्ये इथेनॉलचा काय वाटा आहे याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण याच्यामध्ये 3 महत्वाची कारण आहेत, ज्याच्यापैकी एक इथेनॉल सुद्धा आहे. यातलं सगळ्यात महत्वाचं कारण इथेनॉल नाही आहे. सगळ्यात महत्वाचं कारण आहे मागच्या वर्षी साखरेची जी रिकव्हरी झाली, म्हणजे मागच्या वर्षी उत्पादन झालं, त्या उत्पादनाचा परिणाम आहे. आणि उत्पादन जर बघितलं तर 2025-26चा जो हंगाम होता त्यामध्ये सर्वात कमी रिकव्हरी झाली मागच्या अनेक वर्षांमध्ये. आणि ती रिकव्हरी कमी होण्याचं मागचं कारण होतं, मागच्या वर्षी जेव्हा हे सीझन होता साखरेचा, त्या मधल्या काळामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावरती वॉटर लॉगिंग, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात जिथं जिथं साखरेचं उत्पादन घेतलं जातं, जिथं जिथं ऊसाची पेरणी केली जाते, तिथं अनेक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहिलं. पाणी साचून राहिल्यामुळे झालं काय, तर तिथलं जे सुक्रोजचं प्रमाण असतं, साखरेचं जे प्रमाण त्या ऊसामध्ये असायला पाहिजे ते त्या प्रमाणात वाढलं नाही. त्यामुळे ऊसाची रिकव्हरी कमी झाली. दुसरी गोष्ट, ऊसाची जी वाढ होती ती देखील खुंटली. या दोन्ही गोष्टींच्यामुळे एकूण रिकव्हरी जी एक्सपेक्टेड होती की 34 मिलियन टन ते 35 मिलियन टन एवढं उत्पादन होईल मागच्या वर्षी असा अंदाज होता, तो अंदाज चुकला आणि तो अंदाज झाला 30.6 मिलियन टन. म्हणजे आकडेवारी पूर्णपणे फसली. जवळजवळ 2 महिन्यांचा साठा कमी झाला, जो एक्सपेक्टेड होता तो झाला नाही. आणि म्हणून साखरेच्या किमती अचानकपणे वाढल्या. कारण परत एकदा आता हंगाम जवळ आलेला आहे आणि दिवाळी वगैरे, दसरा हे सण देखील जवळ आलेले आहेत, त्यामुळे देखील किमती वाढत आहेत. याला आणखी एक महत्वाचं कारण ठरलं ते म्हणजे ऊसावर येणारे रोग. आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे खरं तर साखरेचं उत्पादन करणारी सर्वात महत्वाची राज्य आहेत. आणि यातल्या उत्तर प्रदेशमध्ये ऍक्च्युली जे साखरेचं उत्पादन करणारं जे क्षेत्र आहे, म्हणजे ऊसाच्या खालचं जे क्षेत्र आहे, ते 1.5% मागच्या वर्षी वाढलेलं होतं. पण ते वाढलेलं असताना देखील ऊसावर जे रोग पडतात, विशेषतः आता उत्तर प्रदेशमध्ये मागच्या काही वर्षापासून को-0238 या ऊसाचं उत्पादन घेतलं जाते, ज्याच्यामधून रिकव्हरी जास्त येते. पण प्रत्यक्षात या पिकावरती मागच्या वर्षी रेड रॉट म्हणजे तांबोरा रोग जो असतो तो पडला. याच्याशिवाय खोडकिडीचा जो प्रादुर्भाव आहे तो देखील जास्त प्रमाणावर झाला. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जे उत्पादन एक्सपेक्टेड होतं ते झालं नाही आणि म्हणून याचा परिणाम साखरेच्या किमती वाढण्यामध्ये झाला. आणखी एक गोष्ट झाली, सुरुवातीला कंप्लीट मिसमॅनेजमेंट झालं. मागच्या वर्षी साखरेचं उत्पादन किती हातात होणार आहे याच्याबद्दलचा अंदाज सरकारला नसल्यामुळे सरकारनं निर्यातीला परवानगी दिली. जवळजवळ 8 लाख टन साखर आतापर्यंत निर्यात झालेली आहे. ती साखर जर निर्यात झाली नसती तर कदाचित आपल्याला आयात करायची आता गरज वाटली नसती. पण आता प्रत्यक्षात आपल्याला आयात करायची गरज लागते आहे, कारण त्याच्याशिवाय पुढचे 2 महिने निघणार नाहीत. कारण 80 रुपये आणि 85 रुपये जर किलो कोल्हापूर सारख्या शहरामध्ये रेट असेल तर बाकी संपूर्ण भारतामध्ये, आणि हे रेट जर बघितले तर साखरेचा जो जुलैचा रेट होता त्याच्यापेक्षा हे डबल रेट आहेत. त्यामुळे या दरानं साखर खरेदी करणं कुणालाही परवडणार नाही. आता याच्यामध्ये तिसरं महत्वाचं कारण म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम. आता इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम मध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचं जे उत्पन्न होतं त्याच्याऐवजी ते इथेनॉल निर्मितीसाठी वापरलं गेल्यामुळे झालं असं की 24 लाख ते 35 लाख टन एवढं जे उत्पादन आहे ते इथेनॉलसाठी वापरलं गेलं. आणि प्रत्यक्षात त्यामुळं एकूण साखरेचं उत्पादन कमी झालं आणि म्हणून देखील दर वाढलं असं सांगता येते. पण प्रत्यक्षात जी एकूण टक्केवारीमध्ये आहे, जे पूर्वी साखरेवरती जास्त अवलंबून होतं इथेनॉलचं उत्पादन, ते आता इथेनॉलचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर मका आणि इतर पिकांच्या वरती अवलंबून झाले. त्यामुळे पूर्णपणे इथेनॉलच्या निर्मितीला दोष देता येत नाही. असं नाही की फक्त इथेनॉलमुळे या किमती वाढल्या. इथेनॉलसाठी जी काही ऊसाचं पीक वापरलं गेलं त्याच्यामुळे किमती वाढल्याच. पण ऍक्च्युली जर ते तिकडे वापरलं गेलं नसतं तर पेट्रोलच्या किमतीमध्ये आपल्याला इकडे महागाई सहन करावी लागलीच असती. त्यामुळे ते
इक्वल आउट झालं असं जरी म्हटलं तरी इथेनॉलचा थोडा बहुत परिणाम या किमतींच्यावर झालाय हे गृहीत धरावं लागतं. आता भारत सरकारनं सांगितलं की इथेनॉलमुळे या किमती वाढलेल्या नाहीत, त्याच्यामुळे इतर महत्वाची कारणं आहेत. आता आणखी एक महत्वाची गोष्ट नेहमी असते कुठल्याही महागाईमध्ये, ती म्हणजे साठेबाजी. अनेक व्यापारी लोक काय करतात तर साठेबाजी करायला प्रयत्न करतात. त्यांना माहिती असतं की येणाऱ्या काळात आता दसरा येणार आहे, दिवाळी येणार आहे, दिवाळी यायच्या अगोदर मग आता कमी रेट असताना साखर गोळा करून ठेवायची आपल्याकडं. जास्तीत जास्त आपल्याकडे साखर असेल तर दिवाळीच्या काळामध्ये आपण थोड्या चढ्या भावानं ती साखर विकू शकतो आणि 5 रुपयाचा जरी फरक मिळाला तरी मोठ्या प्रमाणावर रेट डिफरन्स घेता येतो, हे व्यापाऱ्यांना माहिती असते. आणि या काही कारणांच्यामुळे साखरेच्या किमती वाढत आहेत. आता यावर उपाय काय आणि सरकार आता सध्या काय करतंय, काय होऊ शकतं आणि तुम्ही काय करायला पाहिजे? आता सरकार 3 महत्वाच्या गोष्टी करते. पहिली गोष्ट म्हणजे यावर्षी जे साखर कारखाने आहेत ते लवकर चालू होतील असं सरकारनं सांगितलंय. सर्व साखर कारखान्यांना तसा आदेश दिलाय, लवकरात लवकर तुम्ही यावर्षीची साखरेचं उत्पादन आहे ते चालू करा. दुसरी एक गोष्ट होणार आहे ती म्हणजे भारत 10 लाख टन एवढी साखर आयात करणार आहे आणि ती ड्युटी फ्री असणार आहे. म्हणजे जनरली भारतात साखर आयात करायची असेल तर त्याच्यावर 100% टॅरिफ लागत असतो, पण ही ड्युटी फ्री असेल म्हणजे डायरेक्ट आपण साखर घेणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ती साखर मार्केटमध्ये येईल असं सांगितलं जातं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आणखी एक गोष्ट आहे जी साठेबाजी आहे त्याच्यासाठी जे मोठे व्यापारी आहेत त्यांच्यावरती 400 टनचं लिमिट घातले. 400 टनापेक्षा जास्त साखर कुठलाही व्यापारी आपल्याकडे ठेवू शकणार नाही. त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन सरकारी अधिकारी सध्या करतायत. आता या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आत्ता जे साखरेच्या किमती आहेत त्या 80 रुपये वगैरे ह्या किमती कमी होतील आणि त्या 65 ते 70 रुपयापर्यंत पुढच्या महिन्यात येतील असं सांगितलं जातंय. त्यामुळे कुणीही तुमच्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की आता आपण जास्तीत जास्त साखर घेऊन ठेवावी, कदाचित येणाऱ्या काळात म्हणजे दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या किमती 80-85 वरून 100 क्रॉस करतील, 110 क्रॉस करतील, अशी जर कोणी भीती काढत असेल तर ती भीती निराधार आहे. साखरेचं उत्पादन जरी आपल्याकडे आता नसलं तरी कारखाने लवकर चालू होणार आहेत. दुसरीकडून साखर आपण आयात करतो. या गोष्टींच्यामुळं साखरेच्या किमती 65 रुपयांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका. पॅनिक होऊन जर तुम्ही साखरेची खरेदी करायला गेला आता मार्केटमध्ये तर होणार हेच आहे की आणखी जास्त साखरेच्या किमती वाढतील आणि त्याचा फटका संपूर्ण देशातल्या लोकांना बसेल. त्यामुळे पॅनिक होऊ नका. पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा ॲक्च्युली सगळे सण तोंडावर आलेले असतील त्यावेळेला साखरेच्या किमती स्थिरावतील, कारण आपण कदाचित ब्राझीलमधून ही साखर आयात करू. ती साखर पुढच्या महिन्याच्या मध्यापर्यंत आपल्या देशामध्ये पोहोचेल आणि सगळ्या मार्केट्सपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यामुळे दर कमी होतील. त्यामुळे साखरेच्या किमती वाढल्या म्हणून पॅनिक व्हायचं कारण नाही आणि ती आत्ता खरेदी करून घरात साठेबाजी करायची तर अजिबातच गरज नाही. त्यामुळे या काही कारणांच्यामुळे साखरेच्या किमती वाढलेल्या आहेत. असं जनरली या अगोदर कधीही झालं नव्हतं. जरी किमती वाढल्या तरी 10 रुपयांच्या किंवा 10-15 रुपयांचा फरक व्हायचा. तशी काही एक सायकल असते साखरेच्या दराची किंवा ऊसाच्या उत्पादनामुळे. ती सायकलमुळे कधी कधी 4 वर्षातून 5 वर्षातून साखरेच्या किमती वाढतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.